हा डिटर्जंट ट्रे आहे. लिक्विड वापरायचं का ह्याच्यात वापरायचं लिक्विड, ह्यात वापरायचं लिक्विड. जर पावडर वापरत असेल तर हा फ्लॅप आहे ना असं वरती करायचा, मग ही पावडरची जागा होते. मग इथं लिक्विड असेल तर फ्लॅप फक्त खाली, म्हणजे हळूहळू लिक्विड याच्यामध्ये जातं. शक्यतो लिक्विडच वापरा, मशीन चांगलं राहतं. ते किती कापड्यांना किती काय? ती बॉटलच्या मागं प्रमाण असतं, 20 ml, 40 ml, 60 ml. आणि पावडर तुमच्या अंदाजानुसार. हा 20 ml ते 20 ml 40 ml. जास्त कमी मिळायचं 20 ml टाकायचं, जास्त मिळायचं 40 ml टाकायचं. कम्फर्ट वगैरे, डेटॉल वगैरे, सेंट वगैरे, कपड्याला परफ्यूम, कपड्यांना वासासाठी जे टाकायचं इथे टाकायचं. आणि जास्त कपडे मळलेले जर असतील तर हा ट्रे वापरायचा. म्हणजे बेडशीट, ब्लँकेट वापरताय तर इकडे लिक्विड टाकून इकडे लिक्विड टाकायचं, किंवा पावडर टाकत असेल तर पावडर इथे टाकून लिक्विड ते वापरू शकता. इकडे 40 ml, तिकडे किती टाकायचं? थोडंफार जास्त थोडं टाकायचं प्रिवॉशसाठी, पाण्यात खंगून काढण्यासाठी. जास्त मळलेले असेल तरच वापरायचं आहे, नाहीतर ते मोकळाच ठेवायचा. साईडला टाकायचं का? जास्त मळलेली असेल ना तेव्हाच हा ट्रे वापरायचा. आणि जर रेग्युलर जर असेल तर हा मोकळा सोडायचा, इथं काहीच वापरायचं नाही, एकाच ठिकाणी वापरायचं. त्यानंतर हे इथं लावायचं. दरवाजा इथून उघडतो, पुललेलं आहे बघा, इथून वडलं की दरवाजा उघडतो. कमीत कमी अर्धा ड्रम कपडे पाहिजे त्याच्यामध्ये. सिंगल कपडा वापरायचा नाही मशीनमध्ये, सिंगल कपडा चालत नाही मशीनला. जास्तीत जास्त 80% ड्रम भरायचा, म्हणजे 20% जागा मोकळी फिरली पाहिजे. कपडे ड्रम मध्ये कपडे आतमध्ये टाकायचे, बाहेर नाही राहिले पाहिजेत. एक एक करून कपडे टाकायचे, कॉइन पिन वगैरे सगळं चेक करून टाकायचं. त्यानंतर डोर इथून क्लोज करायचं. त्यानंतर मेन बटन तुम्ही वर ऑन केलं की पॉवर ऑन इथून होतं मशीनचं. त्यानंतर हे प्रोग्राम येतं. तर जसे कपडे असतील तसे फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोग्राम सिलेक्ट करायला लागतात. ज्या ठिकाणी अशी लाईट असेल तो प्रोग्राम तुमचा सिलेक्ट झालेला असेल. हे प्रोग्राम चेंज ह्या नॉबने होतात. इकडचे प्रोग्राम तुम्ही इकडे बी घेऊ शकता, इकडचे प्रोग्राम इकडे बी घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये पहिला प्रोग्राम आहे मिक्स डेली. ह्याच्यामध्ये दररोजचे कपडे येतात, रेग्युलर कपडे, कुठल्याही प्रकारचे कपडे तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता मिक्सवाल्या कपड्यांसाठी. तर हा प्रोग्राम चालणार आहे किती वेळ, तर प्रत्येक प्रोग्रामचं डिस्क्रिप्शन डिस्प्लेमध्ये दिलेलं आहे. मिक्स डेली प्रोग्राम 1 तास चालणार आहे. त्याच्यामध्ये 5 किलो एवढी वॉश क्वालिटी भेटेल, 40 डिग्री पाणी गरम होईल, 800 RPM मशीन रन होईल. असं टायमिंग, टेम्परेचर, RPM सगळं फिक्स आहे त्याच्यामध्ये. आपले 5 किलो पर्यंत एवढे कपडे रोजचे नाही होणार, कमी जास्त असले तरी चालतात. वॉश क्वालिटी तुम्हाला 5 किलो का? हा 1 तास चालणार. प्रोग्राम तसे चेंज आहेत की त्याच्यामध्ये 15 मिनिटापासून प्रोग्राम आहेत त्याचे. ते कसं करायचं? आहेत की पुढे पुढे जसे येतील तसे प्रत्येकाला वेगवेगळे प्रोग्राम आहेत. जास्त म्हणलेले असतील मिक्सवाले तरी हाच प्रोग्राम डेली कपड्यांसाठी आहे की तिकडं. डेली कपड्यांसाठी 1 तास ठेवायचं. 1 तास आहे, 15 मिनिटं आहे, 45 मिनिटं आहे, तिन्ही प्रोग्राम आहेत. जसं की हा मिक्स डेली 1 तास घेतोय, 45 मिनिटं बी आहे, 43 मिनिटं. हा इकडे प्रोग्राम चेंज कर. कमी मळलेले असेल 15 मिनिटं प्रोग्राम. असे किलोच्या हिशोबाने ते हा कमी मळलेले म्हणजे कसं थोड्या वेळासाठी घातलेले आहेत, असे कपडे त्याच्यामध्ये तुम्ही लावू शकता. इथं बल्की ब्लँकेट वगैरे, पडदे वगैरे, हेवी कपडे, जास्त पाणी शोषून घेणारे कपडे, वजनदार कपडे बल्कीमध्ये येतात. क्रेडल वॉश, टिकल्यावाल्या साड्या, वर्कवाले कपडे, नाजूक कपडे याच्यामध्ये येतात. हे स्पिन ड्राय रिन्स, फक्त कपडे वाळवायच्यात. समजा बाहेर धुणं धुतलंय कपडे, बाहेर धुणं धुतल्यात तुम्ही, फक्त आता तुम्हाला काय करायचं, वाळवायच्यात कपडे, तर वाळवायसाठी बी सेपरेट ऑप्शन त्याच्यामध्ये. पण कपडे चालणार. हा वाळवायसाठी कुठलेही कपडे चालणार त्याच्यामध्ये. आता ह्याच्यात तर वाळवूनच येतं. प्रोग्राम लावला की कपडे ड्रायच करून देतं. समजा येताना पावसात भिजले, आता काय करायचं, फक्त ड्राय करायचे, तर हा प्रोग्राम तुम्ही लावू शकता. 18 मिनिटं चालतो. जर पाणी रिन्स प्लस स्पिन करायचं, म्हणजे पाणी बी घ्यायचंय, म्हणजे कपाटात खूप दिवस कपडे ठेवले तर त्याचं कोंदट वगैरे स्मेल येते, पण पाणी घेऊन ड्राय करायच्यात फक्त. आता धुयची नाही, फक्त पाण्यात काढायचं. पाणी बी वाढवता येतं त्याच्यामध्ये. तिथं बघा एक्स्ट्रा रिन्स म्हणून आहे, स्पिनचं बटन असं दाबून धरलं त्याच्यामध्ये पाणी वाढवता येतं, म्हणजे पाणी प्लस ड्रायची असे सायकल तुम्हाला लावता येते. त्यानंतर रिफ्रेश, कपड्यांना परफ्यूम सेंट लावायचा आहे. म्हणजे मशीनला जसं वरून कपड्यांना वरून आपण मारतो स्प्रे सेंट वगैरे, तसं मशीनमध्ये लावता येतात. ह्यात म्हणजे कपडे थोडक्यात निर्जंतुकीकरण होतात, कपड्यांना वाफ दिली जाते. लिक्विड वगैरे काय वापरायची गरज नाही, नाही काय गरज त्याला, कारण वाफ पाणी घेतच नाही ते मशीन, थोडं घेतं फक्त स्टीम पाणी, वाफ तयार करतं पाण्याची, तीच कपड्यांना दिली जाते. लहान बाळांचे असतील ते बेबीवेअर मध्ये. आता ह्यात उशाच्या खोळा बी धुवू शकता, तेलकट कपडे, बेडशीटचे कव्हर बी धुवू शकता. हे सिंथेटिक आहे, स्ट्रेचेबल कपडे, पॉलिस्टरच्या साड्या वगैरे. ही कॉटन आहे, पांढरे कपडे, बेडशीटचे कव्हर वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये लावू शकता. पांढरे कपडे, कुठलेही कपडे, सगळ्यात टॉप क्वालिटी याला भेटते, वॉश क्वालिटी. आणि हा मिक्स डेली, जास्त मळलेले मिक्सवाले कपडे तुम्ही याच्यामध्ये लावू शकता. आता कुठलाही प्रोग्राम सिलेक्ट केला तर इथून मशीन तुमचं स्टार्ट होऊन जातं, इथून प्रोग्राम तुमचा स्टार्ट होतो. आता इकडे जे प्रोग्राम आहेत पहिले, मिक्स डेली, कॉटन आणि सिंथेटिक, हा प्रोग्राम सुरुवातीला घेतलं की सुरुवातीला AI येतंय बघा इथं. आता ह्याच्यामध्ये काय असतं की कपडे तुम्हाला कोरडेच वापरावं लागतात, ओले कपडे ह्याला चालत नाहीत. हा AI सिस्टमवर असतं, ॲटो सेन्स करतं कपड्याचं वजन.
तर वल्यामुळे काय होतं त्याचा अंदाज चुकतो. हम्म. वल्यामुळे थोडेच कपडे टाकले पण वले तर त्याच्यामुळे काय होतं ते पाणी वाढवल डायरेक्ट. त्यामुळे शक्यतो जेवढे कोरडे टाकता येईल तेवढे चालतील. आंघोळीचे चालतील डेली त्याच्यामध्ये यूज मध्ये आपले अंडरवेअर बनेल ते चालतील. आंघोळीचे चालतील ते थोडं ओलेच पिळून असतात हा ना? ते पिळून टाकायचे पिळून फक्त टाकायचे. पिळून टाक. आता कुठलाही प्रोग्राम तुम्ही सिलेक्ट केला तर इथून मशीन तुमचं स्टार्ट होईल. सगळ्या शेवटी हे बटन दाबायचं प्लेचं बटन. त्यानंतर हे जे आहेत पुढचे खालचे ते एक्स्ट्राचे ऑप्शन आहेत. म्हणजे कंपनीने प्रत्येकाला एक टेम्परेचर गरम पाणी किंवा मशीनचं स्पीड एक सेट केलेलं आहे. त्यात जर चेंजेस करायचे असेल जसं की एक्सप्रेस 50 तुम्ही प्रोग्राम घेतला ह्यात गरम पाणी किती येतंय 30 डिग्री येतंय. 30 तर तुम्ही 40 डिग्री करू शकता. गरम पाणी जास्त तेलकट कपडे असतील तर 40 ते गरम पाणी ऑटोमॅटिक वाढवा. आतमध्ये गरम होणार हा, पाणी. हेच प्रत्येक पाणी. प्रोग्रामला गरम पाणीच येणार आहे. आणि कोल्डवर पाहिजे नसेल तर कोल्डवर लावू शकता. एनर्जी वगैरे सेव्हिंग करायची असेल किंवा तेल काय जास्त मळलेलं नसेल तर कोल्डवर बी तुम्ही लावू शकता. ही पुढचा प्रोग्राम आहे. मशीनचं स्पीड आहे इथं. जेवढं जास्त स्पीड तेवढं मशीन जास्त कपडे वाळवून देतं. आता टोटल स्पीड जात आहे आपलं किती 1200 पर्यंत मशीनचा टॉप स्पीड 1200. आता कंपनीने इथं 800 लावून दिलेलं आहे. 800 तुम्ही 1000 करू शकता. पावसाळ्यात वगैरे तुम्ही मशीनचं स्पीड वाढवलं की कपडे अजून जास्त वाळून निघतील तुमचे. चुरगाळतात बी तेवढे. स्पीड वाढलं की कपडे जास्त पिळून देतात त्यामुळे चुरगाळतात. त्यामुळे मापात स्पीड लावायचा 1800 ठेवायचं. मिनिमम किती? मिनिमम तुमचं 400 पासून आहे. 400 आणि मॅक्सिमम मॅक्झिमम तुमचं 1200. ते 1000 आपण 1000 लावू शकता किंवा हाय असं ठेवलं तरी चालतं. चेंज 800. केलं नाही 800 ठेवलं तरी चालतंय. कमी असलं तर त्याच्यात खाली ऑब्लिक काय असतं ऑप्शन एक्स्ट्रा रिन्स आहे. पाणी वाढवायचं असेल तर जसं इकडे तुम्हाला पाणी घेऊन करता येतं तसं ते ह्याला बी- आपल्याला कधी कळणार पाणी वाढवायचंय? आता तुम्हाला वाटतंय की कपड्यामधला निरमा निघत नाही किंवा तुम्हाला वाटतं की एकदा चांगल्या पाण्यात एकदा खवळून काढायचे कपडे तर तिथं तर हा प्रोग्राम वापरायचा एक्स्ट्रा रिन्स. हे असं बटन दाबून धरलं की पाणी वाढतं त्याच्यात. जसं की एक्सप्रेस तुमचा प्रोग्राम 3 वेळा पाणी घेणार आहे त्याच्यात पण 1 ते, वेळा वाढतं. हा टायमिंग पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला ओपन करता येत नाही येत. machine. नाही. ते ओपन करून बघितल्यानंतर परत आपल्याला हे दाबावं लागत. नाही प्रोग्राम चालू करायच्या अगोदर ते चेंजेस करायच्यात. नाही पाणी वाढवायचं म्हणलं त्यातच ते ऍड होणार. असं का? त्यातच ते ऍड होणार कारण ते आहे. पूर्ण समजा आपण 1 तास लावला टायमिंग हा तर तो 1 तास पूर्ण झाल्यानंतरच मशीन ओपन करणार आपण. हो कपडे काढून. हो त्याची एक्स्ट्राची मध्ये टायमिंग काय लावली करता येणार नाही आपल्याला. मध्ये नाही उघडता येत त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये कसं असतं तुम्हाला आता टेम्परेचर चेंज करायचंय तिथं टेम्परेचर असं 30-40 डिग्री करू शकतो. हा ते पाण्याचंच फक्त लक्षात पाण्याचं त्याच्यामध्ये कसं असतं आता समजा हा प्रोग्राम आहे 3 वेळा पाणी घेतोय आपलं. 3 वेळा त्याच्यात 1 वेळा फक्त प्लस होणार आहे 1 वेळा वाढणार आहे. जसं 3 वेळा सलग घेत होतं 4थी वेळा अजून एकदा वाढवणार काही आहे. गरज पडत नसेल वाढवायची. वाढवलं तर चांगले निघतात. ब्लँकेटला वगैरे वाढवावं लागतं. बेडशीट ब्लँकेटला तुम्ही एक्स्ट्रा तुम्हाला जास्त मळे 2-3 महिन्याचे कपडे देतात त्याच्यात तुम्ही पाणी वाढवू शकता. हे जे आहे ते स्टीम आहे. जसं इथं रिप्रेसचा प्रोग्राम सेपरेट दिलाय 25 मिनिटाचा तसा हा स्टीमचा प्रोग्राम आहे. स्टीम म्हणजे कपडे निर्जंतुकी करून देणे. हो का? हा आता मिक्स डेली प्रोग्राम आहे 1 तास घेते. स्टीम ऍक्टिव्ह केलं 1 तास प्लस 25 मिनिटं होणार. असं त्याच्यात ऍड करता येतं. खालचं जे प्रोग्राम आहे ते फक्त त्याच्यामध्ये ऍड होणार आहे. टाइम सेव्हर आहे. टाइम कमी करायचा असेल हा प्रोग्राम किती घेतोय तुमचा 1 तास तुमचा 25 मिनिटं घेतोय हा प्रोग्राम मिक्स डेली. टायमिंग कमी करायचा आहे. टायमिंग कमी याच्यामध्ये 57 मिनिटं आलं. 2-3 मिनिटं त्याच्यामध्ये टायमिंग ते कमी करतं. वॉर्म सोक आता ह्या 3 प्रोग्रामला काय करत होतं आपण तुम्हाला कमी ठेवलं तर चालेल ना एवढं जास्त ठेवण्यापेक्षा. ह्याच्यापेक्षा जास्त कमी होत नाही 57 पेक्षा नाही खाली येत नाही. 57 पेक्षा खाली नाही 57 ठेवलं तर चालतंय की चालेल ना? हा चालतंय. कारण एवढा वेळ जास्त चालेल मशीन तेवढं लाईट तुमच्या ज्यावर आहे ते खालचे जे फंक्शन आहेत ना एक्स्ट्रा जे घ्यायचे आहेत नाही घ्यायचे ते तुमच्या आहेत. ते फक्त दिलेले आहेत आपले एक्स्ट्राचे त्याच्यामध्ये तुम्हाला जर एक्स्ट्रा यूज करायचं असेल तर. आता ह्या 3 प्रोग्रामला काय होतं तर वॉर्म सोप ऑप्शन आहे. पाणी भिजवून कपडे तुम्हाला वापरता येतात. जसं की ह्या प्रोग्रामला तुम्हाला कसं कोरडेच लावा लागायचे कपडे. जर तुम्हाला मशीनमध्येच कपडे भिजवायचे असेल तर वॉर्म सोप ऑप्शन दिलेला आहे त्याच्यामध्ये. हे बटन प्रेस केलं की त्याच्यामध्ये 18 मिनिटं वाढतात. 1 तासात 18 मिनिटं म्हणजे 18 मिनिटं जे पुढचे आहेत ते फक्त पाणी घेऊन फक्त गरम पाण्यात तशीच मशीन स्टॉप राहणार. फक्त बादलीत जसे भिजत राहणार तसे ते मशीनमध्ये भिजत राहणार कपडे. हां मेस्ट वॉर्म सोप ऑप्शन घ्यायचा असेल तरी तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. आणि त्याच्याच खाली ऑब्लिक ऑप्शन आहे टप क्लीन. टप क्लीन काय असतं मशीन क्लीनसाठी असतो ऑप्शन. म्हणजे मशीन तुम्ही 1-2 महिने वापरता त्यात काय होतं कपड्याचा मळ त्या ड्रमच्या भोवती जमाय चालू होतो किंवा पाण्यातले क्षार जमाय चालू होतात किंवा मशीनचा स्मेल यायला चालू होतो. त्यासाठी ऑप्शन आहे. दर 2 महिन्याला यूज करावं लागतं. दाबून धरलं की टप क्लीन लिहून येतं डिस्प्लेवरच. ह्याची पावडर ती वेगळी केमिकल टाईपमध्ये पावडर असते. ड्रममध्ये टाकायची किंवा इथे टाकायची. पावडर टाकून डायरेक्ट मशीन इथून स्टार्ट करायचं. 1 तास 40 मिनिटं चालतं मशीन. म्हणजे मशीनची घाण आहे ना सगळी बाहेर फेकली जाते. कुठल्या कप्प्यात टाकायचं? कुठल्या ह्या मोकळ्या कप्प्यात मोठे हा मोकळ्या कप्प्यात टाकू शकतो. किती टाकायची? सगळे टाकायचे. 100 ग्रॅमची पावडर असते ते. मशीन स्वच्छ व्हायची म्हणजे सगळी घाण बाहेर फेकली जाते. नाही तर काय होतं रिपीट तीच घाण कपड्यांना लागायला चालू होते जास्त साठल्यावर. ते ऑप्शन
आता मशीन चालू करताना कसं चालू करायची हे असं वापायचं. पहिल्यांदा दरवाजा उघडायचा. दरवाजा उघडला, कपडे टाकले तुम्ही. कपडे टाकल्यानंतर मग लिक्विडचा ट्रे उघडायचा. पावडर असेल तर पावडर, लिक्विड असेल तर लिक्विड, कम्फर्ट वगैरे तुम्ही एकदाच तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर मग मशीन ऑन करायचं. मग पाहिजे तो प्रोग्राम 15 मिनटं पाहिजे नसेल 15 मिनटं, 1 तास पाहिजे नसेल तर 1 तास. पाहिजे तो प्रोग्राम घेतला की इथून मशीन तुमचं स्टार्ट होऊन जातं. वॉश करतं, रिन्स करतं, सगळे ऑटोमॅटिक कपडे ड्रायच भेटतात. प्रोग्राम बंद झाल्यानंतर 3 वेळा आवाज देतं मशीन किंवा एंड लिहिलेलं असतं. मग मशीनमधले कपडे तुम्ही काढू शकता. त्यानंतर इथं एक फिल्टर असतो बघा. हा फिल्टर आहे का नाही, दर महिन्याला ही लॉक आहे बघा इथं. ह्या साईडला वाढायचं, इकडं असं वाटलं की उघडतं. तिथं एक फिल्टर असतो. हा फिल्टर दर महिन्याला क्लीन करावा लागतो. कपड्यांची दोरे वगैरे जे असतात ना, चुकून कॉईन गेला खिशामध्ये किंवा गुंड्या वगैरे तुटल्या तर ह्याच्यामध्ये अडकतं. ही दर महिन्याला काढून नळाखाली फक्त क्लीन करायचं, स्वच्छ ठेवायचं. तर ह्यात घाणा असू नाही तर नसू तरी पण हा क्लीनच झाला पाहिजे. दर महिन्याला हा क्लीन करायचा. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. नट बोल्ट सारखं सेम थ्रेडिंग. आता ही जी शेजारी दिली ती इमर्जन्सी लिव्हर दिलेली. लाईट वगैरे कधी गेली तर दरवाजा उघडत नाही याचा. लाईट आली की तिथूनच मशीन चालू होतं. 5 मिनिटं असेल तर 5 मिनिटं गेली मशीन. पण समजा सकाळी गेली किंवा तुम्हाला बाहेर जायचंय किंवा 2 दिवस लाईट हे खोलायचं. हा, हे खोलायचं, पाणी हळूहळू सोडून द्यायचं. त्यानंतर मग लिव्हर अशी खाली ओढली, मॅन्युअली डोर ओपन होतो. म्हणजे फोर्सफुली ओपन करायचं नाही. म्हणजे चालू आहे समजा लाईट गेली हा, आणि समजा काही प्रॉब्लेम झाला लाईटचा, 1-2 दिवस लाईटच येणार नाही, त्यावेळेस मशीन ऑटोमॅटिक ओपन होणार नाही होणार. हे खोलून ते ओढल्यानंतर हा, आपल्या केसमध्ये पाणी फक्त कमी करून, नाहीतर पाणी इथपर्यंत आहे. लिव्हर ओढली, दरवाजा उघडला तरी उघडणार, पुढून सगळं पाणी बाहेर येते. त्यामुळे पाणी अगोदर रिलीज करायचं, मग ती लिव्हर ओढायची इमर्जन्सी. ते 6-7 तास लाईट गेली तर तरी पण तसंच करायचं. तसंच लाईट आली किती चालू होणार पुढली मशीन. म्हणजे 5 मिनिट राहिली असते. काय झालं इमर्जन्सी, इमर्जन्सी तुमची तासभर जाणार आहे. लाईट गेली तर मेन बटन बंद करायचं. लाईट आली, मेन बटन चालू, तिथनी पुढे टायमिंग 5 मिनिट असेल 5 मिनिटं गेली. ब्लँकेट किती किलो पर्यंत बसतं? 7 किलोची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये. 54 हा, या सुट्ट करायचं सगळं. उघडा दरवाजा. वरती पुल्लेलं उघडा दरवाजा. हा, एकच बसणार. असं दरवाजा लावायचा. लिक्विड टाका त्याच्यामध्ये. लिक्विड दे ते बॉक्स मधलं करतो. त्याला पावडर कोणती वापरायची का काय? कुठलीही वापरले, मशीनची पावडर वेगळी असते. मग पावडरपेक्षा कसं माहिती आहे का, लिक्विड वापरलेलं चालतं. लिक्विड तिकडेच ना तुमच्या कंपनीत, तर इथं पण भेटेल की इथं एवढं. हा, लावा तिथे. आता प्रोग्राम काय करायचा, बल्की प्रोग्रामला लागणार आहे ते बेडशीट वगैरे. हा, आता तो नॉब घ्या खाली. ते खाली घ्या. आला का खाली बल्कीमध्ये. त्याच्यामध्ये टायमिंग किती घेतं, 1 तास 19 मिनिटं. टायमिंग कमी करायचं आहे तुम्हाला, करा. टाइम सेव्हरचं ऑप्शन आहे बघा. नाही, त्याच्या शेजारी नाही, राईटला. हा, ते टाइम सेव्हर नाही का, हा ते बटन दाबा. झालं, 1 तासाच झाला बघा. स्टार्टचं बटन दाबा, परत 1 तास 19 मिनिटं झाला. हा, असं आहे. आता स्टार्ट दाबा. प्लेचं ते ऑफ झालं. आता ऑन करा परत. आता ते परत हा टाइम सेव्हरचं ऑप्शन दाबा. 25 मिनिटं. हा, 1 तासाला. आणि प्लेचं बटन बघा तिथं पुढं. हा ग, तिथं कमी नाही का? त्याच्यापेक्षा नाही कमी यांना. हे मशीन आपलं रेग्युलर तुम्ही आता 15 मिनिट लावायचं असेल तर 15 मिनिटं लावायचं. तुम्हाला पाहिजे तो प्रोग्राम तुम्ही लावून डायरेक्ट मशीन. कपड्याचं फक्त कमी का? हा, 15 मिनिटं आहे. आता 15 मिनिटात कसं केजीनुसार बल्कीला म्हणलं का लावतोच की आपण 45 मिनिटं तर लावतोच. लावतोच. आता 15 मिनिटात 1 तास थांबावं लागेल का? हा, 1 तास चालणार मशीन ते. नंतरच काढता येणार. हा,
मधून नाही काढत. मधून मग ते पाणी त्याच्या शिल्लक असेल, हा. मधूनही तुम्ही कधी बी बंद करू शकता तुम्ही मशीन. हां. पण ते प्रोग्राम कम्प्लीट झालेला नसेल, म्हणजे कपडे ड्राय होणार नाहीत. मग आता त्यात, म्हणजे भिजलं असेल ते. आता नसेल, थोडंच घेतलं असेल.